हे नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी आलो होतो या ठिकाणी. आता सध्या मी आहे लोढा पलावा लोकेश्वरमध्ये आणि ह्या ठिकाणची सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. कशा पद्धतीने या ठिकाणी काय काय आहे सर्व जे आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. चला तर मी मोठं ब्लॉग करून तुम्हाला ही सर्व माहिती सांगणार आहे. तर मी सध्या आहे इथे लोकेश्वरमध्ये, माझ्या मागच्या बाजूला बघा. तर चला मोठं ब्लॉग करूया आणि तुम्हाला सर्व माहिती मी गाडीवरती सांगतो मोठं ब्लॉगमध्ये. चला तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. मला होतं जाऊया सीधा आतमध्ये. तलोजा बायपासचं कोणी आहे थांबवणार येऊ निघूया आपण सरळ. थांबवलं. चला आतमध्ये आलेलो आहोत आपण दोन्ही पलावा. पूर्ण आपण या ठिकाणी व्ह्यू पाहणार आहोत अशा पद्धतीने आहे. बघा मस्त असा व्ह्यू दिसतोय. त्या ठिकाणी आपण असं टर्न मारूया, लेफ्ट टर्न मारूया आणि तिकडनं परत राईटने जाऊया. कशा पद्धतीने दिसतो बघूया. या ठिकाणी लोढाचं विला पण आहे, मस्त बनवलेत. भरपूर महाग महाग असे या ठिकाणी घरं आहेत. हे बघा विला दिसतात तिकडनं. तिकडे अजून एक प्रोजेक्ट चालू आहे त्यांचा. किती प्रोजेक्ट काढतात का माहीत नाही लोढावाले. आपल्या ऑर्डर लागेपर्यंत आपण इथे फिरून घेऊया. जसं ऑर्डर लागली की आपण जाऊया निघून. ठीक आहे. हे बघा इथे अजून बांधकाम, इथे मॉल बहुतेक इथे काहीतरी अजून दुकान वगैरे शॉप वगैरे खोलतील इथे. दोन्ही साईडला मस्त असा व्ह्यू आहे. हे बघा इथे मंदिर एक आहे. या इथे एक मंदिरचे अजून काम चालू आहे मंदिरचं. हे बघा इथे मंदिरचं काम चालू आहे अजून. आणि अजून एक आहे त्या साईडला, त्याचं काम झालं आहे. हे बहुतेक उरस काहीतरी आहे जे या लोढ्याला बोलतात तिकडल्या. पण दोन नाव आहेत तिथे पण. इथून आपण आता टर्न मारूया आणि त्या साईडला बघा तिकडे पण बांधकाम सुरू आहे. इथे पण अजून काम चालू आहे. भरपूर असे या ठिकाणी बिल्डिंग बनवलेले आहेत. हे पार्किंगची व्यवस्था केली आहे या ठिकाणी. बघा किती मोठी पार्किंग आहे. एवढ्या गाड्या इथे या ठिकाणी पार्क होतात. आणि ABCD असं झेडपर्यंत बिल्डिंग आहेत या पूर्ण. बघा इकडे या साईडला पण इकडे. आणि ते या ठिकाणी बस सुविधा पण आहे. या ठिकाणी बस पण तुम्हाला घेण्यासाठी येते. काही चार्जेस असतात त्या बसवाल्यांचे, ते द्यावे लागतात. या ठिकाणी जो पत्र आहे ना त्या पलीकडे विलाज सुरू होतो. मोठमोठे बंगले आहेत या ठिकाणी पण. ते बघा बंगले दिसत असतील. हा बघा आपण रोडच्या बाजूलाच बंगला आहे. गेट नंबर 2 एवढा लोढा विला रॉयल. अजून काही इथं बांधकाम सुरू आहे आणि काहींचं झालेलं आहे. या ठिकाणी शॉप पण आहेत, मोठमोठे सुपर मार्केट आहेत. चला पुढे बघूया आपण काय अजून. हे बघा लोढाची पलावाची बस ही डायरेक्ट डोंबिवली स्टेशनला जाते. इथून भरता डोंबिवली स्टेशनला जाते. परत डोंबिवली स्टेशनवरून इकडे येतात. लोढा टू डोंबिवली स्टेशन टू लोढा. हे बघा पार्किंग आहे. बघा किती मोठी अशी पार्किंग आहे या ठिकाणी.
विलाचं काम पण खूप मोठ्या प्रमाणे सुरू येते. हे या ठिकाणी पण विला आहेत. तर कोणाला हवा असेल तर या ठिकाणी येऊन बघू शकतात. आणि आपल्या व्हिडिओला कमीत कमी लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. हे बघा कशा पद्धतीने काम चालू आहे अजून इथे. हे बघा इथे सुंदर असं एक लेक आहे. तो जो पलावा दाखवणार आहे आता मी, तो लोकेश्वर आहे. आणि हा याला फेज 1 असं काहीतरी आहे दोन्ही. या ठिकाणी या साईडचा दुसरा आहे. या ठिकाणी शॉप वगैरे आहेत भरपूर या ठिकाणी. हे बघा 3 गेट आहेत, 1 2 3 गेट आहेत या ठिकाणी. त्या साईडला एक गेट आहे, इथे एक आहे, आणि जिकडे मागे आपण त्या गेटने आतमध्ये एंट्री केली ना, तो एक गेट आहे. आणि या साईडला गार्डन आहे, इथे बसण्यासाठी वगैरे सुंदर अशी जागा आहे. या ठिकाणी सर्व सुविधा आहेत. हॉस्पिटल आहेत, मेडिकल आहेत, त्याचबरोबर शाळा पण आहे. सर्व सुविधा या ठिकाणी आहेत. हा ते सीधा पण जातो इकडे रोड, इकडे पण तेच आहे. ग्रीन विला आहे, ग्रीन लोकेशन रोड आहे. हे बघा खूप सुंदर असे झाडी वगैरे आहेत. शांत असं ठिकाण आहे. आपण या ठिकाणी थोडंसं बसूया आणि जाऊया, कारण की ऑर्डर तर काय लागत नाही अजून. पुढे गेले क्लब हाऊस आहे, त्या पुढे दाखवतो मी तुम्हाला पूर्णच. तर या ठिकाणी एक मंदिर आहे पूर्ण आहे, आणि या ठिकाणी पूजा वगैरे होते पूर्ण. या ठिकाणी खूप सुंदर असं हे पण मंदिर आहे. आणि इथे आहे क्लब हाऊस आहे, क्लब आहे हा, ठीक आहे. आणि या ठिकाणी बघा लोकेश्वर क्लब आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एक मॉल तयार झालेला आहे. आता सध्या अजून काम चालू आहे त्याचं, कधीपर्यंत तयार होईल माहीत नाही. आणि ही आहे शाळा मोठी, ही आणि ही दोन्ही शाळाच आहेत. इंटरनॅशनल स्कूल आहे दोन्ही पण, ठीक आहे. तर सर्व सुविधाने असं हे विला आहे ते हे रूम भेटतील तुम्हाला. आणि या ठिकाणी मॉलचं अजून काय हे झालं नाही उद्घाटन, यासाठी मॉलचं काम चालू आहे. शाळा वगैरे फुल भरलेल्या असतात. चला तर आपण एका ठिकाणी असं बसूया थोडंसं. ऑर्डर काय लागत नाही बहुतेक, आपलं काय खरं नाही. आता मी बंद केला आणि बरंच चालू करतोय, बघू लागलं तर. किती वेळ झाला आपल्या ऑर्डर नाही, अर्धा तासच्या वरती झाला. ऑर्डर पडायला पाहिजे बाबा. ऑर्डर नाही पडलं तर कसं बैल आपलं. चला 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 चला. परत तिकडनं टर्न मारून यायला गेलं यार. इकडनंच गेला जायला पाहिजे होतं, इथे बसला असतो. ऑर्डर वगैरे काय लागत नाही, इथेच जायला बसूया का, ठीक आहे. पाणी वगैरे पिवा थोडंसं, लागेल तर लागेल.